मोस्ट वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 भव्य रबर बॉल क्रीडा स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये तालुका निहाय 40+ गटातील खेळाडू आज या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि त्याचबरोबरीने आमचे प्रमुख मार्गदर्शक हिमांशू एंटरप्राइजेस सर्वेसर्वा रवींद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आमचे प्रीतमदादा पाटील यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. आपण सामना सुरुवात होतीये. धाकटी पंढरी खोपोली विपक्ष ओम साई न्यू पनवेल. दीपक बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल येतो. वाईट सत्यवानजी काकडे सर आहेत आपल्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दुसरीकडे आपण द्वारकानाथजी चुरगे सर आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन या मैदानावरती. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय. दीपक तयार. ओव्हर द विकेट. उचलून खेळायचा होता. बॉल मागे चाललाय डिक्लेअरच्या दिशेने. ज्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हे पाहायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही बॅटर आणि 2 धावा इथे मात्र अगदी सहज पूर्ण केल्या जातील. 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीने झाली सुरुवात. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. आमचे स्वतः कांचनजी पालकर आम्हाला जॉईन झालेत या स्पर्धेमध्ये ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. काही काळ विश्रांती आमच्या अभियांना मिळाली आहे त्याच्या येण्यामुळे. एक चांगली स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. सर्वांच्या समक्ष आपण हे पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025. खोला टाकला होता बॉल आणि या बॉलचं प्रत्युत्तर देत असताना बीट झालेत बॅटर स्ट्रायकिंग एंड कडे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले. दुसरी साडी पलटलेत मागे आणि 2 धावा इथे मात्र नक्की पाहायला मिळतील. प्रशांत थोडेसे थकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात कारण मागील मॅच मध्ये देखील सलग 4-2 धावा ते धावून काढल्यात. त्यामुळे थोडासा थकवा त्यांनाही जाणवतोय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉल चाललाय. सोडून दिला. दीपक बॉलिंग करत असताना वाईट बॉल येतोय आणि या सिंगल वाईटच्या मदतीने 6 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. रणनीती चांगली असावी कारण 3 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करायचा होता. मिड विकेट कडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 1 टप्पा 2 टप्पा बॉल गॅदर केलाय. थ्रो केलाय. 2 आल्या. टीमची टोटल 8 धावा धाव फलकावरती. या ओव्हरचा आतापर्यंत विचार केला तर 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे या सामन्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जर टार्गेट तुम्हाला मोठं सेट करायचं असेल तर मोठे फटके येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. दीपक ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर उंची परंतु इथून मात्र केवळ 1 बाउन्सचा सहारा फक्त मिळणार आहे बॅटरला. त्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे. डॉट आलाय परंतु या पुढील बॉल जर अशा पद्धतीने रिलीज झाला तर कदाचित तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं नो बॉलने. शेवटचा बॉल. 8 धावा आतापर्यंत बनल्यात. उचलून खेळायचा होता. पॅडवरती बॉल आदळलाय. रनआउटची शक्यता आहे परंतु थ्रो करण्यापूर्वी थोडंसं संयमाने घेतलं विकेट किपरने. त्यामुळे फक्त 1च धाव आली. लेग 82. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती झाली. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओम साई न्यू पनवेल 9 धावा. ओम साई न्यू पनवेल त्यांच्या विरुद्ध धाकटी पंढरी खोपोली असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती सुनील. ओ बॅटची एज, विकेट कीपर बॉल जवळ येतोय परंतु नाही, काही निष्पन्न होत नाही. नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असा इशारा दर्शवत असताना आपल्याला कळवतायत सत्यवाजी काकडे सर. फ्री हिटचा बॉल इथे बीट होऊन बसलेत बॅटर. बरोबर तयार. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी, सुनील बॉल खाली. ओ हो, व्हॉट अ कॅच, सुपर यार. लास्ट मोमेंटला मात्र आपला हात बाहेर काढला आणि अगदी झेल पकडेपर्यंत बॉलला सुटू दिलं नाही. नजर रोखली होती शेवटपर्यंत बॉलवर. विकेटचं पतन, मोहन बाद झालेत. तालुका निहाय 40+ क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मनोज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओम साई नवीन पनवेल या टीमच्या माध्यमातून. बॉलर तयार. ओ खोला टाकला होता, पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका डीप कव्हर्सला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, फंबलिंग झाले, बॉल सुटला आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 12. 1 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तयार. इथे समोर खेळलेत डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 1 धाव पूर्ण केली आहे. आता प्रशांत स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील, कारण त्यांनाही कळून चुकले की आपल्या टीमसाठी ज्या धावा आपल्याला हव्या आहेत त्या कमी झाल्यात. त्यामुळे इथून पुढे गिअर शिफ्टिंग करत त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. अभ्यासपूर्ण क्रिकेट सध्या तरी प्रशांत यांचं मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. शेवटच्या बॉलवरती 5 धावांची गरज असताना लगावलेला तो षटकार भरपूर आत्मविश्वास त्यांना देऊन चाललाय. इथे डॉट येतोय. चांगली गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरला सध्या तरी आपण सुरुवात होऊन जवळजवळ शेवटाकडे घेऊन आलोय. ऑन साइडला उडवला बॉल, हवेमध्ये आहे. इथे 2 धावा घेण्याची संधी नक्की उपलब्ध असेल. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॅप्टन त्या ठिकाणी मात्र बॉलवरती पोहोचलेत. फक्त 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावा झाल्यात आतापर्यंत 15. 2 षटकांचा खेळ संपला, धावा झाल्यात 15. आता अजून या षटकामध्ये जर 15-16 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभं राहील मला वाटते मैदानावर. 3 ओव्हरमध्ये 30-32 धावा या फायटिंग टोटल मानल्या जातात या मैदानावरती. पावसाने थोडीशी उघडीक घेतली आहे. पावसाचं आगमन मैदानावरती व्हावं, हवामान खात्याशी नुकतंच सागर मांडवकर यांनी बातचीत केली आहे. दुपारी 2:15च्या दरम्यान पाऊस येईल असं त्यांचा अंदाज आहे.
हिरवगार अतिशय असं समोरील आधी डोंगर आपल्याला पाहायला मिळते. एरवी टेनिस क्रिकेटच्या हंगामाला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस त्या डोंगरावरची हिरवळ गायब झालेली असते, परंतु या पावसाळ्यामध्ये अतिशय निसर्गरम्य असं वातावरण पाहायला मिळतं. नरेश ठोंबरे ओ उचललाय बॉल. बॉल चाललाय हवाई सफर करण्यासाठी विदाउट तिकीट. अर्धा डझन धावा देऊन जाईल आपल्या टीमला षटकार. 6 धावा इथे मिळतात आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड झपाट्याने पुढे चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा ढकलून दिला त्याला. डिक्लेअर मध्ये एक धाव मिळते. स्ट्राईक वरती प्रशांत षटकार मारला होता मनोज यांनी, परंतु त्या षटकारानंतर आपल्या खेळावरती थोडासा कंट्रोल दाखविला. सिंगल आली. टीमची टोटल झाली 22 फॉर 1. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा येतोय. इथे देखील बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. स्क्वेअर लेगला झाडावरून बॉल पास होतोय, परंतु 2 धावा धावले. तिसरीसाठी पलटलेत मागे. पलटू शकतात, होऊ शकते. हा ना करता करता 3 झाल्या देखील पूर्ण. आणि ही घ्या 4थी धाव. आवश्यकता नसताना केलेला थ्रो आपल्या टीमसाठी 1 धावेचा बोनस देऊन गेलाय. 4 मिळाल्यात. आता थकवा जाणवतोय. लोहा गरम है वार कर दो. कारण प्लेयर थकलेत, त्यामुळे बॅट की पाणी. बॅट पाहिजे. बॉलर तयार. नरेश उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. ऑफ स्टंप पासून बाहेर वाईड आहे. एक्स्ट्रा धाव मिळते. टीमची टोटल सिंगलने वाढतीये. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल मारायचा होता. हाही बॉल सुटलाय, परंतु सत्यवान काकडे सर सांगतात हा डॉट आहे. इनिंगला संपवावा लागेल. टार्गेट सेट झाले. या मॅचचं 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 बनल्या. 28 धावांचं टार्गेट उभं राहिले धाकटी पंढरी खोपोली या टीम समोर. आणि या 28 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तयार आहेत दोन्ही संघ. काय घडेल काय बिघडेल माहित नाही.
चला फिल्डिंग लावा प्लीज. ओम साई न्यू पनवेल फिल्डिंग लावा. वेळ घेऊ नका आपण, कारण आज वेळ कमी आहे आपल्याकडे. मॅच क्रमांक सध्या सुरू आहे 4. मॅच ऑन. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. उचलून खेळायचा होता. नरेश आलाय स्ट्रायकिंग एंड वरती आणि बॉलिंग मार्क वरती मिस्टर गोलू. विजय शिंदे हाफ ट्रॅकर ऑन साइडला हवेमध्ये. फिल्डर आल्या बॉल खाली. मोठ्या विकेटची शक्यता, परंतु डिक्लेअर. एक धाव मिळाली आहे. दोन ओव्हरची असणार आहे ती मॅच. यातून जिंकणारा संघ मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टीम सोबत खेळणार आहे. 2 ओव्हरची ती मॅच असेल. मग दुसऱ्या गटातील सामने सुरू होतील. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती विजय शिंदे. समोर स्ट्रायकिंग एंड कडे बॅटर आपल्याला निलेश. फुल टॉस ऑन साइडला. पॅडल स्वीप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित. बॉल वरती सरेंडर होण्याची प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत, परंतु धावून इथे धावा पूर्ण करतील का? चौकार आहेत. 4 धावा इथे मात्र मिळतील, कारण मागून आमचे प्रेक्षक सांगतात चौकार आहे. याच दरम्यान आमचे लेजंड क्रिकेटर प्रीतम दादा पाटील पडगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं. इन ऍक्शन. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. 6 रन. इथे पाहू शकता आपण इनकटर बॉल टर्न करण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी झालाय. चौकारानंतर षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. 11 झाल्यात 5 बॉलच्या मदतीने. अजूनही विचार केला तर सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. शेवटचे 13 बॉल बाकी. 11 झाल्यात. 28चं टार्गेट. 17 बनवायच्या 13 बॉलमध्ये. हा बॉल महत्वाचा आहे. इथून जर डॉट आला तर मजा येईल. फिरवला बॉल अंगावरती आदळतोय आणि ज्या डॉट बॉलची अपेक्षा होती ओमसाई नवीन पनवेल टीमला, तो डॉट बॉल इथे मात्र आलाय. येणारे 12 बॉल 17 धावींची गरज.
चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेच एकत्र येऊ नका. आपण आपल्याला विनंती आहे, आपला बॉलर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बोलवून घ्या. ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न नरेश यांचा फसतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये अविनाश आलेत. इथे देखील बॅटची स्लाइस एज घेऊन चाललाय बॉल मागे थर्ड मॅन कडे, ज्या ठिकाणी सिंगल एकदा मिळते. टीमची टोटल झाली 12, अजूनही 16 बनवायचे आहेत 10 बॉल मध्ये. 1-2 डॉट बॉल जर आले तर अजून मजा येईल. मॅच मध्ये थोडस एंटर करता येईल ओम साई नवीन पनवेल संघाला. या मैदानाचे संपूर्ण मेंटेनन्स तेच बघतात, संपूर्ण ओम साई नवीन पनवेलची टीम सातत्याने या मैदानावरती सराव कसून त्यांचा असतो. प्रॅक्टिस पिच होम ग्राउंड त्यांचा आहे, त्यामुळे या मैदानाचा चांगला अंदाज त्यांनी बांधलाय. अविनाश राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट आहे, उचलून खेळलाय. आता फिल्डर स्वतः प्रशांत बॉल खाली, कोणतीही चूक नाही, यशस्वी झेल. परतावा लागेल निलेश शेळके यांना. धक्का क्रमांक पहिला बसतोय धाकटी पंढरी खोपोली या टीमला. नऊ बॉल मध्ये 16 बनवायचे आहे. 3 बॉलचा खेळ संपला. दुसऱ्या ओव्हर मधील 3 बॉल झालेत. अजूनही एक पूर्ण षटक आणि दुसऱ्या षटकातील 3 बॉल. टोटल 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन सुनील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नऊ बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी काय घडणार हे मात्र पाहायचंय. ओव्हर द विकेट, अविनाश तयार. ओ यावेळेस उचललाय, उंच लांब आणि लांब देखील तेवढाच. प्रशांत यांना बीट होऊन बॉल मागे गेलाय आणि चाललाय बॉल बाहेर. पंचांचा सिग्नल आम्हाला मिळतोय. या धावा आहेत 4 चौकार. चार रन आहे तिथे. पंचांचा ऑफिशियल डिक्लेरेशन आम्हाला मिळाले. या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड गतीने पुढे चालले. 16 धावा, अजून 12ची गरज. सामना जिंकणारी 8-12
इथे पहा फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल पास होतोय विकेटच्या वरून. 7-12. कोणाचा उतारा क्लिअर होणार, कोरा होणार हे मात्र पाहायचंय. 7 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. हा सामना वारंवार आपल्याला पाहायला मिळतोच. मागीलही मॅच मध्ये घडलं होतं. इथे उडवलाय. ओ हो हो, टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील सर्वात मोठा लांब षटकार. 6 मध्ये 6 मॅच आणली जवळ. सुनीलच्या या षटकाराने बाहुबली षटकार. चला टीम ओमसाई, प्लीज वेळ घेऊ नका आपण. प्रशांत दादा प्लीज थोडं कोऑपरेट करा, लवकर खेळा. डॉक्टर साहेब प्लीज थोडं लवकर खेळा. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. सहा बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता. समोर असणारा डावकुऱ्या हाताचा बॅटर नरेश. धाकटी पंढरी खोपोली टीमच्या विरुद्ध खेळत असताना ओमसाई नवीन पनवेल टीम होम ग्राउंड वरती खेळते. काय घडणार, काय बिघडणार हे पाहायचंय. सामना कुठे जाईल, शेवटपर्यंत खेचला जाईल का. ऑन साइडला फुल केलाय, बॉल चाललाय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता हा येतोय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जवळ आले आणि उंबरठ्यावरती विजयाच्या जवळ जवळ येऊन पोहोचलाय तो संघ धाकटी पंढरी खोपोली. परंतु 2 धावा अजूनही शेष. सामना फिरू शकतो. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं विकेट येणं गरजेचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेर निघाला बॉल. हा वाईड आहे आणि इथून मात्र पहा स्कोर झालाय लेवल. आणि आता इथून पुढची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला आपले 100% द्यावे लागतील. 5 बॉल 1 आणि सामना इथे मात्र संपत असताना धाकटी पंढरी खोपोली टीमने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. चला टीम कॅप्टन मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि